बाबा नमस्कार. तुम्ही सुश्रुषा हॉस्पिटल नेरूळला डॉक्टर संजय तारलेकर यांच्या हॉस्पिटलला आलेले आहात. कशी आहे आता तब्येत? कुठे तुमच्या वतीने मी तुमच्या मुलाला काही प्रश्न विचारतो. दादा काय नाव तुमचं? नमस्कार, सचिन खारकर. सचिन, वडिलांना इथे कधी घेऊन आले? वडिलांना घेऊन आलो आम्ही 3 तारखेला. अच्छा. त्यांना पहिले थोडस त्रास होत हा. होता. त्यानंतर आम्ही पनवेलच्या हॉस्पिटलमध्ये त्यांची ट्रीटमेंट केली असता त्यांनी आम्हाला इकडे पाठवलं. हे नेरूळला सुश्रुषा हॉस्पिटल नेरूळला आहे. सुश्रुषा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर तारलेकर कार्डिओलॉजिस्ट याचे मुख्य आहेत. बोला. बरोबर. आणि आम्हाला आल्यानंतर संजय सरांनी आम्हाला गाईड केलं की नक्की काय होईल आणि काय करायला पाहिजे आपल्याला. बरोबर. चेकअप केल्यानंतर, अँजिओग्राफी केल्यानंतर त्यांचे ब्लॉकेज 2 दिसले जे हाय मार्जिन मध्ये होते. तर त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला अँजिओप्लास्टीसाठी खूप वेळा ट्राय केलं, बायपास न करता यावं म्हणून. पण अँजिओग्राफी बायपास न करता अँजिओप्लास्टी न झाल्यामुळे आपल्याला बायपासचा सल्ला दिला. कारण जे ब्लॉकेज होते ते जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे त्यांनी बायपासचा सल्ला दिला आणि आम्ही बायपास केलेली आहे. आणि जवळजवळ आम्हाला हॉस्पिटलचा स्टाफ, सर्व डॉक्टरांनी पूर्ण समजून सांगून आमचा पेशंट आता एकदम ठणठणीत होऊन घरी चाललाय. त्यामुळे सगळं स्टाफनी आणि जे हॉस्पिटल स्टाफ असेल, जे मामा असतील, नर्स असतील, मावशी असतील, त्यांनी आम्हाला एकदम घरच्यासारखी ट्रीटमेंट दिली आणि त्याच्यामुळे आम्ही रिलॅक्समध्ये होतो, निश्चिंत होतो. आणि बाकीच्यांना पण मी सजेशन करेल की कुणालाही काही असेल तर तुम्ही नेरूळमध्ये सुश्रुषा हॉस्पिटल आहे, तिथे तुम्ही संपर्क करावा. रायगड जिल्ह्यातल्या तुम्ही मोपाडा आणि रसायनी या भागात राहता, तिथल्या लोकांसाठी काय सल्ला द्याल? मोपाड्यातल्या सल्ल्यांना हेच सांगेल की तुम्ही इथे येऊन, जे बाकीचे बरेच हॉस्पिटल आहेत पण जी एक सर्व्हिस असते आणि एक जे फॅमिली ॲटमॉस्फिअर असतो तो आपल्याला या सुश्रुषा हॉस्पिटलमध्ये आपल्याला भेटतो. बाबा तर तुमचे एकदम फ्रेश वाटतात. हो. तर हे जे ऑपरेशन आहे त्यांना सूट होऊन तुम्ही त्यांचं आयुष्य अतिशय मौलिक असं वाढवलेलं आहे. बरोबर. तुमचं त्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला इथलं वातावरण, डॉक्टर कसे वाटले? स्पेशली सर्वांची ट्रीटमेंट एकदम फॅमिली सारखी होती. सर्वांनी एकदम योग्य पद्धतीने आम्हाला समजून सांगून योग्य ते आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर आमचा पेशंट बरा झालेला.